जयभीम बटालियन यांच्या वतीने दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदान मुंबई येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कांचनभाई ननावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कांचनभाई ननावडे यांनी केले आहे। सहारनपूर जेलमध्ये अटक असलेले भीम आर्मीचे प्रमुख ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद व त्यांच्या 22 सहकाऱ्यांची त्वरित सुटका करण्यात यावी। उत्तर भारतातलं दलित अल्पसंख्याक मुसलमान विरोधी असलेलं श्रीमान योगी सरकार बरखास्त करण्यात यावं, या मागणीसाठी नाशिक येथील बलात्काराचा तपास जाहीर करण्यात यावा। पूर्णा येथील अटकेत असलेले बौद्ध कार्यकर्त्यांची सुटका करण्यात यावी, या विविध मागण्यासाठी 10 जुलैला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चाला नाशिक जिल्ह्यातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील हजारो लोक मोर्चाला उपस्थित राहतील असा मी विश्वास व्यक्त करतो। चंद्रशेखर आझाद आणि अन्य अत्याचाराच्या विरोधात असलेली आमचा संघर्ष 10 जुलैला पुरतं सीमित राहणार नसून 16 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतर येथे देखील आम्ही मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि त्याही उपर चंद्रशेखर आझाद यांची जर सुटका या देशाच्या मोदींनी केली नाही, या उत्तर भारताच्या योगी सरकारने केली नाही, तर 15 ऑगस्टला मात्र आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानाला तिरंगा झेंडा फडकवण्यापूर्वी निवेदन देऊ। या देशाचं 17वे स्वातंत्र्य दिन साजरे करत असताना या देशातील दलितांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, रक्षणासाठी लढणाऱ्या आझादांना तुम्ही जेलमध्ये ठेवतात, ही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे। हा जाब विचारला आम्ही लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून दिल्लीला जाणार आहोत।